नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह ठाण्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी. तर S9 वृत्तवाहिनीच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाला कांजूर ब्रिज बनवण्यास आली जाग. तर बाबा आमटेच्या लोकबिरादरी प्रकल्पास ठाण्यातील विविध संस्थांनी केली आर्थिक मदत. कांजूर भांडूप रेल्वे प्रवासी संघटनेचे उपोषण व S9 वृत्तवाहिनीच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाला कांजूर ब्रिज बनवण्यास आली जाग. 13 फेब्रुवारीला कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनजवळ भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या उपोषणाला यश प्राप्त झाले आहे. कांजूर स्टेशनावरील अरुंद पूल तसेच फलाट एकच असल्याने प्रवाशांची गैरसोय येथे होत होती. याची दखल घेत केलेल्या उपोषणाला रेल्वे प्रशासनाने आश्वासन देऊन थांबवले आहे. येत्या 1.5 वर्षात पर्यायी पूल व फलाट तसेच शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले जाईल असे त्यांनी आश्वासनात म्हटले आहे. आम्ही केलेल्या उपोषणाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. तर भाजपाचे राष्ट्रीय नेते किरीट सोमय्या यांच्या सहकार्याने रेल्वे प्रशासनाला दिलेल्या थेट भेटीत प्रशासनाने येत्या 1.5 ते 2 वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने भांडूप कांजूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी S9शी बोलताना सांगितले. आम्ही 4-5 वर्षापासून ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि 4-5 वर्षापासून प्रयत्न करत असताना रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हतं आणि रेल्वे प्रशासन लक्ष देत नसताना आम्ही त्यांना बोललो 1 दिवसाचं आम्ही लाक्षणिक उपोषण करणार. तर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आणि लाक्षणिक उपोषण चालू पण केलं आणि त्याच्यामध्ये किरीट सोमय्याने यांनी सहभाग घेतला होता. तर रेल्वे प्रशासनाने पोलिसांच्या मार्फत आम्हाला संपर्क साधला आणि किरीट सोमय्याने आल्यामुळे त्याला एक चांगला इम्पॅक्ट मिळाला आणि त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनाशी बोलताना आम्हाला त्यांनी हे सांगितलं की 2 महिन्यामध्ये आम्ही टेंडरिंग करू आणि 2-4 महिन्यामध्ये आम्ही त्याचं काम पण चालू करू. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याचं 1 नंबर नवीन प्लॅटफॉर्म बनला जाईल 1 नंबरसाठी की जो पश्चिमेला उतरणारा असेल. त्यानंतर नवीन जिना बनला जाणार आहे आणि तो नवीन जिना ईस्ट आणि वेस्टला जोडणारा असेल आणि आपलं ईस्टला तो डायरेक्ट ह्याला येईल प्लॅटफॉर्मवरती येईल आणि ईस्टला आहे तो स्कायवॉकला तिथे जॉईन होणार आहे आणि तो जो जॉईन होणार आहे त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाने सांगितलेलं आहे की हे 2 महिन्यामध्ये काम चालू पण करू. 18 महिन्यामध्ये आपण ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करू. तसेच S9च्या पाठपुराव्यामुळे ही रेल्वे प्रशासनाला लवकर जाग आल्याचे सांगत त्यांनी S9 वृत्तवाहिनीचे आभार मानले. आपका जो सहकार्य मिला क्योंकि आपने जो बातमी जो बताई टीवी के ऊपर उसका इम्पैक्ट ज़्यादा गिरा और रेलवे प्रशासन को जो सोया था रेलवे प्रशासन वो जाग खड़ा हो गया और उन्होंने हमको आश्वासन दिया कि नया ब्रिज भी बनाएंगे और 1 नंबर के लिए नया प्लेटफॉर्म भी बना देंगे. देखने जाए तो कांजूर मार्ग का जो फुट और ब्रिज वो इतना मतलब डेंजरस हो चुका है कि उसके ऊपर से चलना भी हमें मुश्किल लग रहा है और डर भी लगता है. ये तो मेरी हुई, लेकिन बाकी जो प्रवासी हैं उनकी भी यही भावना है. पवई और कांजूर मार्ग में जाने के लिए ये एक नज़दीक रास्ता पड़ता है कांजूर मार्ग से जाने के लिए. तो भांडूप कांजूर रेलवे संगठन और S9 न्यूज़ ने जो ये उपक्रम चलाया है इस कांजूर मार्ग प्रशासन कांजूर मार्ग रेलवे स्थानक की दुरावस्था के लिए, तो वो बहुत अच्छी बात है. अभी ये रेलवे प्रशासन ने हमें अभी एक मतलब बताया कि 1-1.5 साल में हो जाएगा, लेकिन ऐसी आशा है कि वो जल्दी से जल्दी हो जाए तो प्रवासियों के लिए भी अच्छी बात रहेगी. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. बाबा आमटेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त द्वंद्व नाटकाचे 12 प्रयोग राबवित ठाणेकरांनी व विविध संस्थांनी एकत्रित येऊन लोकबिरादरी प्रकल्पास केली आर्थिक मदत. 2014 हे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे जन्मशताब्दी वर्ष. बाबा व साधनाताई आमटे यांनी सुरू केलेल्या सेवा कार्याचे हे 65वे वर्ष. आनंदवनात डॉक्टर विकास आमटे व डॉक्टर भारती आमटे कार्यरत असून डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर पंदा आमटे हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प राबवित आहेत. या लोकबिरादरी प्रकल्पातील दवाखान्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याचा ठाणेकरांचा मानस आहे. याकरिता आनंद विश्व गुरुकुल त्याचबरोबर अनेक शैक्षणिक सामाजिक संस्था व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. बाबा आमटे या प्रकल्पास 15,55,500 रुपयांचा धनादेश ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश व मंदा आमटे यांना देण्यात आला. तर ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप ढवळ लिखित द्वंद्व या नाटकाचे विश्वविक्रमी सलग 12 प्रयोग डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सादर करण्यात येणार आहेत. आज सकाळपासून या प्रयोगाला सुरुवात झाली असून प्रेक्षक वर्गाची चांगली साथ या नाट्यप्रयोगाला मिळत असल्याचे जमलेल्या गर्दीवरून दिसून आले. यातून जमा होणारा निधीही हेमलकसा लोकबिरादरी
बिरादरी प्रकल्पाला देण्यात येणार आहे. ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या विश्वविक्रमी प्रयोगाचे आमदार एकनाथ शिंदे यांनी कौतुक करीत आपल्या प्रतिक्रिया S9शी बोलताना व्यक्त केल्या. अनेक विक्रम या ठाण्यामध्ये झालेले, अनेक कलावंत या ठाण्याने घडवलेत, अनेक कलावंत या महाराष्ट्राला देशाला ठाण्याने दिलेत. त्यामुळे निश्चितपणे ठाणे ही सांस्कृतिक आपली नगरी झालेली आहे आणि अशा ठाण्यामध्ये आज हा द्वंद्व हा प्रदीप ढवळ सर लिखित नाट्यप्रयोग होतो आहे आणि त्याचा विश्वविक्रम होतो आहे. ही ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे आणि अतिशय सगळ्यांच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. ठाणे हे नेहमीच सगळ्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं ठाणे आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या ठिकाणी या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळणार आहे, किंबहुना त्यासोबत अनेक मंडळी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. ढवळ सर आणि संजय केळकर या दोघांचे प्रयत्न यामध्ये खूप आहेत. डॉक्टर प्रकाशजी आमटे यांचं जे हेमलकसा या ठिकाणी नवीन हॉस्पिटल उभं राहतं आहे, त्या हॉस्पिटलसाठी जवळपास 15,55,555 रुपयाचं चेक या ठिकाणी आता देण्यात आलेलं आहे. आणि निश्चितपणे यापुढेही जे प्रकाशजींचं काम आहे अतिशय मोठं काम आहे. सर्वसामान्याला जीवदान देण्याचं काम, न्याय देण्याचं काम, सेवा करण्याचं काम ते करतायत. त्यामुळे त्यांचं कार्य प्रचंड मोठं आहे आणि त्याच्यामध्ये थोडाफार खारीचा वाटा या ठाणेकरांनी उचलला आहे. त्यामुळे मी ढवळ सर, संजयजी केळकर आणि आनंद विश्व गुरुकुल या संस्थेच्या मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
मुंबईसह ठाण्यात सकाळी बरसल्या हलक्या पावसाच्या सरी. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानामध्ये बदल हे अधिक तीव्रतेने होत आहेत. राज्यात कमी दाबाचा हवेचा पट्टा निर्माण झाल्याने हे बदल महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाणवत आहेत. हिवाळ्यात हवेतील आर्द्रताही सतत बदलत असल्याने कधी उष्ण तर कधी थंड हवामान सर्वत्र नागरिकांना जाणवतेय. मात्र हवामानात मोठ्या प्रमाणात झालेल्या बदलांमुळे हिवाळ्यात पावसाच्या सरीही काही ठिकाणी बरसल्यात. कालपासून मुंबईत ठिकठिकाणी ढगाळ असे वातावरण होते. शिवाय हवेत गारवाही जाणवत होता. मात्र सकाळी अचानक मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसाच्या सरींमुळे सर्वत्र चिखल तर कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची पावसामुळे चांगलीच पळापळ झाली. तर शाळकरी मुलांनी मात्र या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. मात्र अवकाळी झालेल्या पावसामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता सध्या निर्माण होतीये. वातावरण तर बदललं, आधी तर थंडी तर आहेच, अजून पाऊस पडल्यामुळे अजून जास्त थंडी वाढली. त्यात एक फिरण्याचा आनंद तर मिळतोय, पण आता फिरायलाही जागा हवी आहे, सोबत कोणतरी हवंही आहे ना, कामामधून त्यात वेळही हवा आहे. वातावरणात सडनली चेंज झाल्यामुळे काही आजारपणही होऊ शकतं, याची शक्यताही असतेच ना. एक एन्जॉयमेंट के लिए देखेंगे तो ठीक है, बारिश में बाहर निकलना, अगर किसी को बीमार नहीं गिरना है तो घर के बाहेर नहीं निकले. आम्ही खूप आनंद घेतला. जेव्हा पाऊस चालू होता तेव्हापासून आम्ही बाहेरच होतो. S9 न्यूज मुंबई. ज्ञानप्रसारणी शाळेतील बालवाडीच्या मुलांनी शहरापासून जंगलाकडे प्रदर्शनाअंतर्गत मांडली पशुपक्ष्यांची निवासस्थाने. ज्ञानप्रसारणी शाळेतील बालवाडी विभागाने अनोखा उपक्रम राबविला आहे. लहान मुलांना जंगली प्राणी, पशु, पक्षी व कीटकांचे राहणीमान माहीत व्हावे या उद्देशाने हा प्रकल्प शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविला गेला. पाळीव प्राणी, घरट्यात राहणारे प्राणी, वारुळात राहणारे, झाडावरील घरट्यात राहणारे पक्षी, तृणभक्षक कीटक यांसारखे विविध प्रकल्प हे प्रदर्शनातून येथे सादर केले आहेत. शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. लहान मुलांनी या प्रदर्शनातून एक अनोखा उपक्रम केला असून त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच यामागे शाळेतील शिक्षकांचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रदर्शन पाहावयास आलेल्या व्यक्तींनी S9शी बोलताना म्हटले. मी कॉलेज सोडल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या या करिअरमध्ये शालेय प्रदर्शन बघायला मला भेटलं आणि खूप बरं वाटतं. आज टेक्नॉलॉजी करून मला तर खूप बरं वाटतं की या शाळा संस्थेने मुलांना एवढं मोठं पुढचं प्लॅटफॉर्म दिला आहे आणि आमच्या वेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस आणि खरोखरच शाळेला माझ्या बालवाडी मोठा शिशूमध्ये शिकत असलेल्या चिमुरड्यांनी आपल्या प्रदर्शनाची गोड शब्दात अशी माहिती दिली. जंगली प्राणी व पक्ष्यांची माहिती मुलांना करून देण्याकरिता जंगलात नेणे हे अशक्य असल्याने हा उपक्रम येथे राबवल्याची माहिती बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका श्वेता जगताप यांनी दिली. मुलांना अगदी सगळे जंगलात जाऊन बघायला मिळत नाही, त्यामुळे इथेच आम्ही जंगल प्रदर्शित केलेलं आहे. प्राण्यांची घरटी, पक्ष्यांची घरटी, प्राण्यांची निवारे, पक्ष्यांची घरटी हे सगळं त्याच्यामध्ये प्रदर्शित केलेलं आहे. तृणभक्षक प्राणी कोणकोणते आहेत, मांसभक्षक प्राणी कोणकोणते आहेत, झाडावर राहणारे कोणते आहेत, वाळवंटात राहणारे, वारुळात राहणारे, आपण पाळतो ते प्राणी, या सगळ्या प्राण्यांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. 4 ते 5 वयोगटातली मुलं आहेत आणि 19 मुलांचं सहभाग आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का?
मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमधील कालिदास सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंतरराष्ट्रीय आशियाई कराटे स्पर्धेचे आयोजन. मुलुंडमधील कालिदास सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व वर्ल्ड फनकाशी शोटोफेमद्वारे इंटरनॅशनल एशियन कप कराटे चॅम्पियनशिपची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा हसन इस्माईल शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या स्पर्धेला काँग्रेसचे सचिव विनोद पाटील उपस्थित होते. तर विजेत्या राष्ट्रवादी कराटे खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. शुभम किराडे, भावित नाईक, अभिषेक सिंग यांना विनोद पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व मानचिन्ह देण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये 500 मुले व मुली सहभागी झाले होते. पुणे, नवसारी, अंबरनाथ, झारखंड अशा विविध 18 राज्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तसेच इराण, जपान, चायना या देशातील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने आपले कलाकौशल्य सादर केले. हसन शेख हे कराटे प्रशिक्षक असून त्यांनी इंटरनॅशनल एशियन वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप आयोजित केली असून संजय दिना पाटील यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळाला असे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. तर गेल्या काही वर्षापासून मुलुंड कालिदास सभागृहात कराटे खेळाडूंना प्रशिक्षण देत असल्याचेही त्यांनी म्हटले. 19 इंटरनॅशनल कराटे टुर्नामेंट्स आहे. याच्यात इराणची टीम आहे, नेपाळची टीम आहे आणि मलेशिया आणि श्रीलंका आहे तसं आलेत. आणि कमीत कमी आज 500 मुले खेळतील आणि उद्या जे होईल टुर्नामेंट त्याच्यात कमीत कमी बिलो 13 ते कमीत कमी 1,500 मुलं खेळतील. आणि जे काय मुलं खेळतील त्यांना आम्ही मेडल आणि सर्टिफिकेट देऊन प्रोत्साहन करू आणि आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करू का बाय तुम्ही चांगला खेळा इकडं आणि हे टुर्नामेंट खेळून मग पुढं तुम्हाला वर्ल्ड लेवल चॅम्पियनशिप आहे आमचा पोर्तुगालला, तिथं जाऊ शकतो तुम्ही. मी इथं कालिदास माझी कराटे कोच आहे मुलुंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि इथं मी कमीत कमी 27 इयर्स कमीत कमी 27-28 वर्ष झालं मला इकडे कराटे शिकवतो मी. आणि हे कॉम्प्लेक्सच्या नावाप्रमाणे आम्हाला भरपूर बेनिफिट भेटते इकडं. आणि कमीत कमी 17-18 स्टेट इकडनं आले हिंदुस्थानमधनं. आसाम आहे, झारखंड आहे, उडीसा आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, तसं आसाम रायफल आहे आणि कर्नाटका पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस आहे, ते पण आता इकडे खेळायला आलेत. यावेळी सर्व देशांचे ध्वज येथे फडकविण्यात आले. तसेच काही खेळाडूंनी पहिल्यांदा इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांचा अनुभव S9शी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंचा अनुभव कशा प्रकारे वाढत चालला आहे असे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. मैं 12th में थी, ऑलमोस्ट अराउंड 18-19 ईयर्स की रहूँगी, तभी मैंने स्टार्ट किया था. एंड अभी ऑलमोस्ट आजपर्यंत 5 वर्ष झाले मी करते कराटे आणि हे इंटरनॅशनल टुर्नामेंट माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी स्टेट लेवलमध्ये अपियर केला होता, माझा चांगला होता, मी सिल्वर मेडल पण जिंकली होती त्याच्यात. सो तर एक्सपिरियन्स खूपच चांगला होता माझा. आय मीन हिअर अबाउट द फायटिंग अँड कॉमिची अँड कराटे kata फ्रॉम इन इराण. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. ठाणे जिल्हा अध्यापक मंडळ आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी मुलांना हसत खेळत गणित शिकवण्याचे शिक्षकांना केले मार्गदर्शन.
थोर भारतीय गणिती भास्कराचार्य यांच्या 900व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाने जिल्हास्तरीय अध्यापकांचे कृतीसत्र आयोजित केले होते. या कृतीसत्रामध्ये गणित विषयामध्ये तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांनी मुलांना हसत खेळत गणित शिकवण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले गेले. यावेळी रवींद्र येवले यांनी शिक्षकांना मुलांना हसत खेळत गणित कसे शिकवावे त्या संदर्भातील विविध प्रकारचे दाखले येथे दिले गेले. यावेळी 800 शिक्षकांची येथे उपस्थितीही लाभली होती. अध्यक्ष BN पाटील यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. आमचा मुख्य उद्देश आहे की प्रथम गणिताचा अध्यापक यांनी गणित या विषयात सोपा करून विद्यार्थ्याला सांगायला पाहिजे आणि मुळात गणिताच्या शिक्षकांना जर या प्रशिक्षण दिलं गेलं आकर्षक पद्धतीने मांडण्याचं. आपल्याला माहीतच आहे की अलीकडे शिक्षक हा शिक्षा करू शकत नाही. शिक्षेची काठी काळाने म्हणण्यापेक्षा शासनाने आणि काळाने काढून घेतलेली आहे. तर मुलांची शिस्त बिघडू नये यासाठी आकर्षक पद्धतीने शिक्षकांचे आपल्या देहबोलीचा वापर करून परिणामकारक जर चांगलं गणित शिकवण्याचा प्रयत्न केला तर कंटाळवाणा गणित विषय जो आहे तो चांगला शिकवता यावा यासाठी सुमारे 1000 शिक्षक टिपटा प्लाझा ठाण्यामध्ये उपस्थित आहेत आणि हा उत्स्फूर्त संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या कानेकोपऱ्यातून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि या सगळ्या पाठीमागे आम्हाला प्रेरणा आदरणीय नामदार वसंतरावजी डाखोरे साहेब यांनी दिलेली आहे. त्यांच्यासोबत शिक्षक आमदार माननीय मोते सर, त्यांच्यासोबत माननीय पदवीधर आमदार निरंजन डाखोरे साहेब यांनी आम्हाला यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. आणि ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी ग्रामीण या सर्व तालुक्यामधून एक दिवसाचं कार्यशिबिर यापूर्वीच आम्ही घेतलेलं आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर आम्ही सुमारे 20 गणित तज्ज्ञ मास्टर माइंड टीचरची अपॉइंटमेंट केलेली आहे आणि ते लोक इथे शानदारपणे या टिपटॉप प्लाझा हॉलमध्ये प्रशिक्षण देत आहेत अतिशय आकर्षक पद्धतीने. आणि आपण पाहिलंच की संपूर्ण 1000 शिक्षक खो खो हसून या प्रशिक्षणाला दाद देतो आहे आणि याचा परिणाम खोलवर निश्चित होणार आहे की ज्या विषयाची विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटत असते ती सहज मुलांच्या डोक्यामधून निघून जाईल आणि हसत मुलं शाळेकडे वळतील आणि गणित आणि विज्ञान हा विषय सहज आणि सुलभ ते आपण अभ्यास करतील आणि उत्तरोत्तर पदवी भविष्यामध्ये घेतील. हा आमचा खास मनोदय आहे. तर शारदा विद्या मंदिरमधील गणिताचे शिक्षक अशोक पाटील यांनी या मार्गदर्शनाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर आता जे कृतीसत्र चालू आहे त्या ठिकाणी येवले सरांचं त्या ठिकाणी कृतीसत्र चालू आहे. तर त्याच्यामध्ये गणित अतिशय खेडीमेडीने कसं शिकवता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी शिक्षकांवर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अतिशय मनोरंजक पद्धतीने की वेगवेगळ्या कृत्या वेगवेगळ्या पद्धती की नेमकं मुलांना पहिले कसं होतं त्या ठिकाणी छडी आणि त्याचा वापर करून शिकवलं जात होतं पण आता आनंददायी कसं शिकवता येईल या अतिशय चांगल्या प्रकारच्या कृत्या त्यांनी आता सांगितल्या आणि त्यामुळे मुलांना आम्ही अतिशय छानपणे गणित बिंबवू शकणार. अतिशय चांगल्या प्रकारे ते गणिताचा अभ्यास करू शकतील. जी गणिताबद्दल नाआवड होती तर ती मुलांमध्ये आता आवड निर्माण होईल आणि मुलं निश्चितच गणिताचा जो निकाल आतापर्यंत कमी लागत होता तो निश्चितच आता याच्यापुढे गणिताचा निकाल चांगला लागत राहील असं या कृतीसत्रातून आम्हाला जाणवते आणि ते आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी हे राबवणार आहे. हे जे आता आयोजित केलेलं आहे ठाणे त्या ठिकाणी अध्यापक मंडळ गणित अध्यापक मंडळामार्फत हे कृतीसत्र आयोजित केलेलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्या कृतीसत्राचे अध्यक्ष BN पाटील सर मोहने हायस्कूल तर या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि अशा प्रकारे याचा परिणाम विद्यार्थ्यांवर अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे आणि विद्यार्थी निश्चितच गणितप्रिय होणार. या कार्यक्रमास आमदार निरंजन डावकरे, शिक्षक आमदार रामनाथ मोथे, नानजीबाई ठक्कर, सल्लागार विजय जाधव यांसह विविध मान्यवर येथे उपस्थित होते. शिक्षकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून हसत खेळत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह ठाण्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी, तर SN वृत्तवाहिनीच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाला कांजूर ब्रिज बनवण्यास आली जाग, तर बाबा आमटेच्या लोकबिरादरी प्रकल्पास ठाण्यातील विविध संस्थांनी केली आर्थिक मदत. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.